आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वाद पेटलाय। एकीकडे लोकप्रिय तमाशा कलाकार गौतमी पाटीलच्या नावावर असलेल्या गाडीचा अपघात, तर दुसरीकडे मंत्र्यांचा थेट पोलिसांना फोन आणि या सर्वावर रोहित पवारांनी विचारलेला खडा सवाल। ही सगळी स्टोरी आहे वडगाव बुद्रुक परिसरात घडलेल्या एका अपघातापासून सुरू होणारी, जी थेट मंत्रालय, ट्विटर आणि आता जनतेच्या चर्चेपर्यंत पोहोचली आहे। वडगाव बुद्रुकमध्ये भरधाव वेगाने आलेल्या एका कारनं रिक्षाला जोरदार धडक दिली। ही कार कोणाच्या नावावर होती, तर ती लोकप्रिय नृत्यांगना आणि कलाकार असलेल्या गौतमी पाटील हिच्या नावावर नोंदलेली होती। अपघातात रिक्षा चालक जखमी झाला। स्थानिकांमध्ये चर्चा सुरू झाली की आता यावर पोलीस काय कारवाई करणार, दोषी कोणाला ठरवणार, आणि अशातच एक मोठी हालचाल झाली। मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। थेट डीसीपींना फोन लावला आणि फोनवर त्यांनी विचारलं, गौतमी पाटीलला उचलायचंय की नाही? गाडी तिच्या नावावर आहे, मग तिच्यावर कारवाई नाही होणार का? त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, रिक्षा चालक जखमी आहे, त्याचा खर्च भरून द्या आणि गाडीचा मालक जो आहे त्याला नोटीस द्या। चंद्रकांत दादांचा हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चर्चेला जोर आला। मात्र या सगळ्या घटनेवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरून चंद्रकांत पाटलांना थेट प्रश्न विचारले। ते म्हणाले, माननीय चंद्रकांत दादा, तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी तुम्ही कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही। रोहित पवारांनी गौतमी पाटील विषयीही मत मांडलं। मला गौतमी पाटील माहीत नाही, पण जर तिच्या गाडीमुळे अपघात झाला असेल तर चौकशी व्हायला हवी, दोषी असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, रिक्षा चालकाच्या कुटुंबाला भरीव मदत मिळायला हवी आणि जखमीचा खर्च वसूल व्हायला हवा। पण या सगळ्यात अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलायला सांगणं हे मंत्री म्हणून शोभणारं नाहीये। इतक्यावरच न थांबता त्यांनी पुढे चंद्रकांत दादांना थेट प्रश्न केला, गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात ठेवून गोवून मंत्री म्हणून नक्की कोणता आदर्श निर्माण करताय? एकीकडे मंत्री लोक पोलिसांना फोन करून थेट सूचना देत आहेत, तर दुसरीकडे विरोधक यावरून त्यांना चांगलंच धारेवर धरतायत। सोशल मीडियावर लोक म्हणतायत, सामान्यांसाठी अशी झटपट कारवाई का होत नाही? गरिबावर गुन्हा दाखल होतो तेव्हा मंत्री फोन करतात का? तर काही जण म्हणतायत, चंद्रकांत पाटील यांनी तरी जखमीचा खर्च करायला सांगितलं, ही संवेदनशीलता आहे। एकंदरीत या घटनेमुळे गौतमी पाटील, चंद्रकांत पाटील आणि रोहित पवार ही तीनही नावं सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहेत। फोन कॉलमध्ये चंद्रकांत पाटील म्हणाले, गाडी जप्त करा, चालकाला पकडा, गुन्हा दाखल करा आणि गाडीच्या मालकीणीला देखील नोटीस द्या। यातून दिसतंय की ते कारवाईची मागणी करत होते, पण त्याच वेळी गौतमी पाटीलचा थेट संबंध नसताना तिचं नाव काढणं हा भाग रोहित पवारांना चांगलाच खटकलेला दिसतोय आणि इथूनच सुरू झालाय हा नेत्यांमधला नवा वाद। अपघात, राजकारण, फोन कॉल आणि ट्विटर वाद, सगळी प्रकरणं आता सोशल मीडियावरून जनतेच्या दरबारात पोहोचली आहेत। मात्र या सगळ्यावर मूळ प्रश्न मात्र तोच आहे, अपघात झाला, त्यात निर्दोष रिक्षा चालक जखमी झाला, त्याला खरंच न्याय कधी मिळणार? मंत्री फक्त ओळखीच्या नावांसाठीच फोन करतील का, की सामान्य लोकांसाठी अशीच तत्परता दाखवतील? आणि गुंडांना पाठीशी घालून निरपराधांवर कारवाई करणं हा महाराष्ट्राला शोभणारा आदर्श आहे का? या प्रश्नांची उत्तरं जनतेला शोधावी लागतील। मात्र या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? चंद्रकांत पाटलांनी योग्य केलं की रोहित पवारांचा सवाल बरोबर आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी सिविक मिररच्या YouTube आणि Instagram चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।